आमच्या घरी ना धोंड्याचा कार्यक्रम आहे. तुमचे लाडके दाजी पण आलेले अमोल भाऊ. मीठ टाकले त्यांनी धोंड्यात. तर एकदम मस्तपैकी धोंडा सेलिब्रेट झालेला आहे आणि सगळ्यांना ना मस्तपैकी जेवण पण भेटलेलं आहे आमच्याकडून. आमच्या जवळ लोकांना जेवण भेटलेलं आहे. आता ना मी आमच्या हाताने वहिनीला ना धोंडा भरवणार आहे. धोंड्यामध्ये ना मीठ टाकलेलं होतं, मीठ. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आमच्या घरी ना धोंड्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी तयारी चालू आहे. मी तर आवरून रेडी पण झालेलो आहे आणि आज आमच्याकडं मस्तपैकी आमरस बनणार आहे, पुरणपोळी बनणार आहे, पापड वगैरे जेवढं धोंड्याचं असतं ना तेवढं सगळं बनणार आहे. आणि मेन म्हणजे धोंडा पण बनणार आहे. धोंडा एक पदार्थ असतो असा गोड गोड, तर त्याला धोंडा म्हणतात. अरे कुठपर्यंत आली तयारी? अर्धी तयारी सगळी झालेली आहे. म्हणजे अर्धी म्हणजे काय झालंय? सगळ्यांचा अर्ध झालेलं आहे. इथं आमटीचा आहे ना मसाला थोडा परतणं चालू आहे. पुरण अर्ध झालेलं आहे. भजनची अर्धी तयारी झालेली आहे. सगळं अर्ध पाहुण्यांना काय कच्चच खाऊ घालणार आहे काय? अरे होय ना, पाहुणे कुठे आले अजून? मम्मी काय काय तयारी झाली आहे, काय काय तयारी बाकी आहे? तिनं सांगितलं तसं सगळं अर्ध झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. आंबे पाण्यात टाकून ठेवलेले, पिळायचे बाकी आहे. म्हणजे आता पाहुण्याला आल्यावर डायरेक्ट कामालाच लावायचंय. तर आमच्याकडे आत्या वगैरे जेवढे आमचे रिलेटिव्ह आहे ना तेवढे सगळे येणार आहे आणि मस्तपैकी धोंड्याचा कार्यक्रम आहे ना आपल्या नवीन घरी होणार आहे. तर हर्षद आणि मी ना आता बाहेर चाललेलो आहे, कारण आम्हाला आहे ना थोडंफार सामान घेऊन यायचंय. आणि मी ना खूप दिवसानंतर पप्पाची इलेक्ट्रिक स्कूटर चालवतोय, कारण कामच पडलं नाही. कारण उन्हाळाच एवढा होता त्याच्यामुळे आम्ही स्कूटी वगैरे काही काढलंच नाही, 4 व्हीलरमध्येच फिरलो. पण आज खूप दिवसानंतर स्कूटीवर फिरायचा पण योग आला. तर आता ना आम्ही घरी आलेलो आहे आणि आमचा ऋदू पण आलेला आहे. ऋदू केस माग कराशे. ऋदू तू काय बघतोय? काय बघतोय टीव्हीवर? हे बघतोय तो आपले ना व्लॉग बघतोय टीव्ही वरती. पप्पी दे ना. तुझं नाव सांग. गुची काका. कोणती गाडी ती? गुची काकाची गाडी का? आमच्या हृदयची काय खुटफुट चालू आहे काय माहिती. हृदय काय करतोय तू? काय करतोय ते? हे काय आहे? सांग बर का त्याचं नाव. नाही कॅमेरा नाही घेऊ, नाही ना. तू हे बाई हे घे याच्यात व्हिडिओ घे याच्यात. अरे दीदी झाली स्वयंपाकाची तयारी? स्वयंपाकच झालाय आता, तयारी नाही झाली. वहिनी जेवण करायचं नाही अजून. मम्मी तयारी झाली? माझी फुल तयारी, फक्त जेवायचीच वाट आहे माझी आता पाहायची. तर आता ना हळूहळू आमच्या घरी आता सगळेच रिलेटिव्ह येत आहे. आणि ताईचीच कमी होती आणि ताईची पण एंट्री झालेली आहे. अरे बापरे, अरे बापले, जवाई आले भाऊ आमचे. जवाई या इकलं. बायको कुठे गेली? यार तू का बरोबर ओरडती माधवी? आमच्याकडे कल्याणी आलेली आहे, समीक्षा आलेली आहे, पियुष आलेला आहे, आमची समृद्धी आलेली आहे, आमचा ऋदू आलेला आहे, विश्वजित आलेला आहे, अरविंद आलेला आहे, गायत्री आलेली आहे, माधवी आलेली आहे, बेबीताई आलेली आहे. आणि बेबीताईचं नाव फक्त बेबीताई आहे, पण बेबी ते लहानपणी म्हणत होते तेच कंटिन्यू झालं. बेबीताईचं आता पोरं मोठे झाले तरी पण ती बेबीताईच राहिली. आमची आत्या आलेली आहे, आत्या मस्तपैकी भजे खाती आहे. इकडे वालीताई पण आलेली आहे, काशी गंगा ताई नाव आहे तिथं पूर्ण. आणि मम्मीची तयारी चालू आहे बाकीची. आमची चंद्रकला ताई पण आलेली आहे, आमची मायाताई पण आलेली आहे, आमच्या वहिनी आलेल्या आहे, आमची मनीषा ताई आलेली आहे. मनीषा ताई तर साऱ्या सकाळची आलेली आहे. थकली काय ताई? नाही थकली ना. आणि तर ताईलाही थकली भाऊ, चालून आल्या पाणी पितीये. छान लागली ती का? मग काल आम्ही भालगावला गेलो, किती मजा केली. तुम्ही आले असते ना. बोलवलं मी ना आम्हाला, बळजबरीच काय नाही. हा ते पण आहे. अगं मामाच्या गावाला आंबे घेऊन जाणं पडते तर आमरस खायला भेटतो. मम्मीन ते माग आहे ना, मम्मीन ते माग धोंडा खायला गेले, इथून आंबे घेऊन गेले. पैसे दिले असेल ना रे मग. काय पैसे दिले? तर आता आमचे लाडके दाजी पण आलेले अमोल भाऊ. दाजी पण आहे ना तुम्ही? दाजीला धोंडा खाऊ घालणं पडेल ना. 2 जावई, एक तुम्ही पण आणि अजून एक जावई आमचे. बाई छोटे जावई मा भाचा आहे ना माझा. आणि इकडं माझी मुलगी आहे, हे बघा कशी लाडती आहे.
ताई नाही आल्या का? हे बघ ही मुलगी आहे मावस भावाची मुलगी आहे आणि तो मावस बहिणीचा मुलगा आहे. हा रुदी बघ रुदीला बघू द्या भाऊ, रुदीला बघू द्या. आता ना आम्ही सगळ्या बच्चे कंपनीला एकदा जेवू घालतो. त्याच्यानंतर आम्ही सगळे पोरं बसू, त्याच्यानंतर लेडीज घ्या, त्याच्यानंतर राहिलेले मेंबर. इकडे आमच्या अक्का पण आलेले आहे. बापून ते येत असतील ना, तिकडे धोंडा खायला गेले का? हा आज धोंड्याचा शेवटचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे नुसतं आमरसच खाणं आहे. ओ वहिनी धोंडा दाखवा आता. ताई कुठे आहे का धोंडा? हा गाई जावं याला म्हणत असते धोंडा. पकडा ले लो, एक धोंडा उठा लो, घ्या एक धोंडा, घ्या धोंडा, घ्या धोंडा, घ्या धोंडा, ले लो धोंडा, ले लो. जावाई बापू नीट जेवा. तर सगळ्या बच्चे कंपनीला आता वाढून दिलेलं आहे. करा सुरू. देवाचं नाव घ्या ना. डायरेक्ट सुरू झाले. जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णनो हे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ राजुरेश्वर भगवान की जय. गायत्री ओके का जेवण? काय काय खाल्लं? खाल्लं तर काहीच नाही अजून. अरे बाकीच्यांचं अर्ध होत आलं ना. आमरस कसा आहे? समडे ओके का जेवण? पाणीपुरी कशी कुटुंब कुटुंब गेलती? हा परत करायचं पाणीपुरी चॅलेंज. तर आता ना आमचे आनंद भैया पण आलेले, आमचे भाऊजी पण आलेले, अमोल भाऊ, मी, अरविंद, पप्पा, इकडे कृष्णा. आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहे. बच्चे कंपनीचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहे. पहिले धोंडे गो. धोंड्यात जेवण आहे ना, जेवण. मीठ अरे बाप मीठ काय आहे? जास्त खायचं, ताटातलं खायचं. पहिला धोंडा खावाच, तोडून खायचं. अरे बाप मीठ टाकले त्यांनी धोंड्यात. अरे तुमचे चांगले. अरे बाप मीठ टाकलं धोंड्यामधून. हे वहिनीन केलं असतं रे. हे वहिनीच काम दिसतंय. हा बाय लय खरं ते. अरे भाऊ तुमचं ओके. आर्यनच्या बरोबर आहे, खातच ते का? भाऊजीच्या बरोबर आहे. लय करत आहे आती करत. बसा. आनंद भैया, तुम्हाला टेन्शन घ्यायचं. यांच्या म्हणून तुम्ही फसले, कारण ताट एक वेगळ्या दिवशी भरले. ते दोघांचं पहिलं धोंडा. एक लाईन वेगळी केली त्यांनी, आपल्याला तिघाला फसवलं. आणि स्वयंपाक आहे ना एक नंबर झालेला आहे. आमरस पण मस्त झालेला आहे. अमोल ओके ना? हा भाऊजीला आवडलं पाहिजे बस. हे पण भाऊजी यार लक्षातच नाही. भाऊ नाही भाऊजी हे पण. Funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm तर just आता ना मला सगळ्या भाऊजींचं आहे ना ऑप्शन करायचंय. राम राम. नाही ना भाऊजी नाही आले. त्यांना सुट्टी नाच का नाही? अरे नाही त्यांनी स्वतः. इंडिव्हिज्युअल आहे ना. राम राम. राम राम. हा आपले अमोल भाऊजी. भाऊजी आमच्या बहिणीची काळजी घ्या. हा एकदम भाऊ. राम राम. राम राम. जावाई हे जावाई आहे. त्याला झोपेवर आली बसल्या झोप राहिला. जावाई राम राम. राम राम. झोपेवर आहे त्याला. पियुषचे केस असे कुरळे ना, ती टोपी राहत नाही. राम राम. लांब 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 लांब. अरे पाय पडत काम नव्हतं विषय. नाही ना अरे तुम्ही असे बी मोठे तसे बी मोठे. अरे तर एकदम मस्तपैकी धोंडा सेलिब्रेट झालेला आहे आणि सगळ्यांना आहे ना मस्तपैकी जेवण पण भेटलेलं आहे आमच्याकडून. आमच्या जवळ लोकांना जेवण भेटलेलं आहे. इंट्रोड्यूस करून देतो परत एकदा. पप्पा आहे, पियुष आहे, अमोल भाऊजी, आनंद भैया, संतोष भाऊजी, कृष्णा, मम्मी, बेबीताई, अक्का, मायाताई, चंद्रकलाताई, वालीताई, अनिताताई, मनीषाताई, आमच्या वहिनी आणि आमच्या तुझं नाव काय आहे? लुदला. सगळे ना टी व्हीवरती व्लॉग बघताय आणि आमचा ऋतू बघा ना किती मन लावून व्लॉग बघतोय. त्याचं लक्षच नाही.
आता ना मी आमच्या हाताने वहिनीला आहे ना धोंडा भरवणार आहे. दोघांना का? भाऊला अर्धा आणि अच्छा हा हा चल तू वहिनीला भरव मी भाऊला भरवतो. पूर्ण पूर्ण अरे संपवा ना. अरे चावत नाही. अरे तू खातच नाहीये. चला अरे तुम्हाला भाऊ घालतो. ए यांना धोंडा काय आलं वहिनी वहिनी काय आलं ते चांगलं आहे का चांगलं आहे का हा कसं धोंडा तर या धोंड्यामध्ये ना मीठ टाकलेलं होतं मीठ चावला रे काय चावला अरे पण त्याचं ठीक आहे वहिनीचा पाणी चांगलं लागलं पण हा मग एवढा प्रेमाने भरवलं घे मिरचीचा पुडा घे घ्या मिरचीचा पुडा घे प्रेमाने भरवतो. काढून टाकला हो भाऊ तुमचं पण प्रेम आहे दार तू वहिनीला कहू घाला ना एन्जॉय कुठे न्यायचं तुम्हाला सासूबाई काही गिफ्ट देत आहे चालेल का ताई तुला उचलून घेऊ का ताई तुला उचलू का मी ना त्याच्या मम्मीला उचललं ना तर रुद्राज बाग करते चल पिलू तुला उचल नाही नाही काही बहिणीला उचल नाही अरे मी माझ्या भाऊजाईला उचललं तू माझ्या बहिणीला उचल बरोबर मी माझ्या भाऊजाईला उचललं हा आमचं तसं नातं आहे तू माझ्या बहिणीला उचल तू उचल एक पायरी तरी टेका उचल मी वहिनीला उचललं ना की ऋतूचं चेहरा मारतो ते. तर आता सगळे रिलेटिव्ह पण गेलेले आमच्या आहे ना खूप वेळपर्यंत गप्पा चालल्या खूप जास्त मस्ती पण केली आमचा अजून पण इतका धिंगाणा चालू होता माहितीये का खूप जास्त मज्जा आली. चलो राहिलेले मेंबर पण चालले आता. बाय समडे बाय बाय पियुष. पियुष थांबत नाही हो थांबू द्या ना पियुषला. उद्या सोडशाल का उद्या येशील का पियुष. पियुष ते आता इकडे शिफ्ट झाले करमत इकडं आता इकडे यायचं बोर झालं की ताई इकडे येत जा बोर झालं की कसं यायचं कसं यायचं आज यायचं आहे ना. गाईस काल जे मी ट्रॅक्टर चालवलं का त्याचं मला आज जाणवतं एवढी माहिती का पाठ दुखते माझी. पाठ कस काय दुखते यार पण हा ते झटका बसला असेल ते नाही झटका बसला होता मला एक नाही तू त्या घोड्यावरून पडलास ना तर तेव्हा लागलं असेल काय माहिती ट्रॅक्टरचं झालं की घोड्याचं झालं. घोड्याचं झालं घोड्यावरून तू पडला होता ना मग तेव्हाच ते हलक्या अंगी लागून गेले ते आणि आता दुखतंय लई अशी पाठ दुखते माझी. मला जास्त वेळ बसताच येत नाही त्याच्यामुळे मी कशाचं असं टेका घेत होतो नाही तर झोपून घेत होतो. मूचा स्प्रे मारून घे ना आज. स्प्रे मारून घेऊ का सांगावर. हा तू असं पुढं उभं राहा मी मूचा स्प्रे घेते आणि तुला मारून फेकते मग बरं. आणि उद्या पण आम्हाला आता एका ठिकाणी जेवायला जायचंय. मग डोळा सुजलाय का दाखव इकडचा बघ. हा रे बारीक दिसतोय तो झोप नाही झाली तुझी म्हणून. झोप घ्यावं लागल आज आणि एक दिवस आहे ना आता ही थार पण धुवून काढावं लागणार आहे कारण काल गावाकडे जी मस्ती केली ना त्या नादात आहे ना आपली थार खूप जास्त खराब झालेली आहे. मला तर आहे ना बसायला पण त्रास होतोय आता. भूक पण लागली मला आता आणि सगळा स्वयंपाक पण संपलेला आहे तर काहीतरी आता मी ऑनलाईनच ऑर्डर करतो खाण्यासाठी. तर काही आज ना धोंड्याला खूप जास्त मजा आली. सगळे रिलेटिव्ह आले होते आणि जेव्हा रिलेटिव्हचं असं गेट टुगेदर होतं ना मला तर खूप जास्त आवडतं कारण आमचे सगळेच रिलेटिव्ह एकदम स्वीट आहे माहिती का आणि असं काहीतरी निमित्तच पाहिजे भेटायला आणि आज धोंडे जेवणाचं निमित्त होतं त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना भेटता आलं सगळ्यांसोबत एन्जॉय करता आलं खूप जास्त मजा आली आणि तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला मजा आली असेल अशी अपेक्षा करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. गाईज आपल्याला लवकरच 5 मिलियन सबस्क्रायबर करायचे आणि आरोहीचा बर्थडे 16 जूनला तर मी बर्थडेसाठी खूपच जास्त एक्साइटेड आहे. तुम्ही सुद्धा आरोहीच्या बर्थडे व्लॉगसाठी खूप जास्त एक्साइटेड असणार आहे आय नो. सो कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर.